शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, लोकशरण भाऊ साठे, बिरसा मुंडा, वामनदादा कर्डक, महान त्यागी बाबा जुमदेवजी, तसेच माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. तिरुपती प्रेक्षक गमतीचे रसिक माय बाबू, आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 मौजा पाटण सावंगी या गावी आमच्या दुय्यम खडगमतीचे आयोजन केलेलं आहे. तरीही त्या आयोजकांचे तसेच संयोजकांचे, आमचे चंद्रभाऊ मोकळे, आमचे संपूर्ण टीम या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी मला इथे चौथ्यांदा बोलवून कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली. आणि एवढे बोलून मी माझ्या पार्टीचा अल्पशा परिचय देते. राष्ट्रीय आधार कला पदक निशान, राष्ट्रीय आधार कला पदक निशान शाहिरा सुरमाताई वारसागडे, भाऊ दर्शनजी गजबी, आमचे बँजो मास्टर प्रकाशजी वाडके, आमचे ढोलक मास्टर कन्हैयाजी बावरे, आमचे नक्कलकार दलिरावजी रत्नापुणे 3.5 चापले, आमचे सूर मास्टर रंगरावजी मोरकर, आमचे नर्तक अश्वजित आणि अक्षय, आमचे कोरस मास्टर सुप्रसादजी वारसागडे, मुक्काम कानपत तहसील नागपूर जिल्हा चंद्रपूर. या संपूर्ण पार्टी सहित मी तुमच्या समोर हजर झाले. बांधवांनो, म्हणतात ना मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, मनुष्याच्या हातून चुका होत असतात. या शायरी क्षेत्राचा मला खूप काही मोठा अनुभव नाही, तरी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझ्या पार्टीच्या सहकार्याने आमच्यावर कार्यक्रमाचा भरघोस वर्षाव होतोय. माझे माय बाप हो, रोजचे कार्यक्रम चाललेले आहेत, आवाजामध्ये खूप काही बदल पडलेला आहे. होऊ शकते आमच्या बोलण्यातून, आमच्या गायनातून, आमच्या प्रबोधनातून काही चुका झाल्यास मला तुमची मुलगी, तुमची बहीण समजून माझी चूक तुम्ही तुमच्या पदरात घ्याल आणि सरते शेवटी ती चूक तुम्ही आमच्या निदर्शनामध्ये आणून द्याल. एवढे बोलून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. जय हिंद, जय भारत, जय गुरु परशुराम, जय निराळीशान.
अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर, अल्लाह खुदा ईश्वर परमेश्वर अशी कोणती ना कोणती शक्ती जर या धर्तीवर नसती तर दिवसाची रात्र झाली नसती. चंद्राने 15 दिवसामध्ये 15 कला दाखवला नसता आणि 16व्या दिवशी तो 16व्या कलेचा धनी झाला नसता. आणि म्हणून एक भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन आपल्या देवाचे नामस्मरण कसं काय करतो, पूजा कसं काय करतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या आराध्य देवतानुसार माझ्या गणाचे पूजन कसं काय करते बांधवानो, त्या शब्दाकडे लक्ष द्यावं. ज्ञानिवंताची वाणी आहे, बंधू भगिनी बसल्या ठाई, अहो ह्यांचीच बापा खरी पुण्याई, की त्यामुचा तुझा कोणी नाही, सर्व आई बाप माझे. संसार माझा साऱ्या विश्वाचा धरला ओझा ग, अन धन्य धन्य तू गाई. गुरु परशुराम ज्ञानिवंत शाहीर सुरमाचे पुष्प सुगंध आशीर्वाद या कवी दर्शनावरी. तर बांधवांनो, हवा पाणी पृथ्वी अग्नी, हवा पाणी पृथ्वी अग्नी जर वेळा काळाने कमी झाली नसती तर या धर्तीवर जीव जंतू सजीवपणे झाले नसते. आणि म्हणून या भारत देशाचे राष्ट्रगीत आहे जन गण मन अधिनायक जय. या भारत देशाचे राष्ट्रगीत आहे जन गण मन अधिनायक जय. जन म्हणजे लोक आणि गण म्हणजे समुदाय, जन म्हणजे लोक आणि गण म्हणजे समुदाय, त्याचं सभीकर्ता त्याचंच नाव आहे गण. आणि म्हणून माझी वस्तात म्हणायचे की जपी तपी संन्यासी टाकले, जपी तपी संन्यासी टाकले, नखाच्या चुमडी वळल्या त्याला जमिनीत दगडल्या, त्याचा अंतच लागला नाही त्याचा विचार गण, तोच माझा गण तुमच्या समोर सादर करते बांधवांनो. त्या शब्दाकडे लक्ष द्यावं. एक पुराण्या फिल्म गीताची दर्शनी माझ्या घरासाठी निवडलेली आहे, जरा गोड करून घ्यावी. हॅलो 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 असा आवाज इको बनला. हॅलो हॅलो असा तिचा आवाज बनवा ना. हॅलो हॅलो रिटर्न द्या. हॅलो हॅलो
असू द्यावा. हॅलो हॅलो हो शुद्धशील भावनेने शुद्धशील भावनेने शुद्धशील भावनेने पहिले माझे वंदन मानवाला पहिले माझे वंदन मानवाला युग पुरुषाला युगंधरा युग पुरुषाला युगंधरा पण काय काय लोकांचं काम कसं असते म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव देवा बाजारचा भाजीपाला नाही रे देवा औषध भेटायचं नाही रे काय काय लोकांचं काम असते माझे माय बाप हो सकाळी उठायचं मस्त आंघोळ करायची देवाला अगरबत्ती मेणबत्ती फुल चढवायचा आणि त्या देवाकडनं वारल्याच्या पेशा करत बसायचं देवा अरे मी तुझी रोज नियमाने सेवा करतो रे माझ्या घरी मस्त धन संपत्ती येऊ दे माझ्या घरी सुख शांती लाभू दे अरे मेहनत करत संपत्ती येईल आणि झगडेच नाही करत तर काय घरात दुःख येईल शांतीच लाभा ना अरे काय काय पोट्टे तर शिकून राहणार माझे माय बाप 10वी 12वी त्याच्यापेक्षा घेत पोट्टे कसा अरे वर्षभर शाळेत जाते माय बापाला म्हणते मम्मी पप्पा कॉलेजमध्ये चाललो वर्षभर शाळेत जायचं टिंगल टाळा करायचा पोट्ट्याकडे पाहिलं का लाईन मारायचं अगं बाई मला जानवीना रंगच नाही हो तोंड्या जानवीना रंगच नाही आणि पेपर जेव्हा बोर्डाच्या तोंडावर आले तेव्हा काय म्हणते देवाकडे जाते लालचं तोंड घेऊन देवाली म्हणते देवा अरे आज मी तुला अगरबत्ती लावतो मग उद्या ते बोर्डाचा पेपर आहे आणि त्या पेपर मध्ये मला पास करतो पास झाल्याबरोबर मी तुला सव्वा किलो पेढे चढवतो म्हणते अबे लेका अभ्यास करशील तर पास होशील ना त्या शाळेमध्ये जाऊन मस्त करशील तर पास होशील का आणि म्हणून मला म्हणायचंय माझे माय बाप हो करणे करे शरीर का नारायण म्हणजे करणे करे सो नरका नारायण म्हणजे अरे जो करणे करेल त्याच्या करीला फळ हे नक्की माझे माय बाप हो देवावर श्रद्धा करा अंधश्रद्धा करू नका देवावर श्रद्धा करा अंधश्रद्धा करू नका अरे काय काय लोक असे देवाची मस्त पूजा करते मस्त भक्त बनते मार कोणी 5000 वर्गानी कोणी 10000 वर्गानी आणि घरी येऊन आपल्या माय बापाला जुत्यानं मारते हा घरी येऊन आपल्या माय बापाला घराच्या बाहेर काढते खाटवर जेवण देत नाही आणि म्हणून मला म्हणायचं माझे माय बाप तुकाराम महाराज म्हणतात की सारा जग फिरून अर्थ नाही रे माय बापा विना तीर्थ नाही सारा जग फिरून अर्थ नाही रे आणि माय बापा विना तीर्थ नाही तुम्हाला जर देव शोधायचा असेल माझे माय बाप हो तर आपल्या आई वडिलांमध्ये देव शोधा सगळ्यात मोठा जर आशीर्वाद तुम्हाला कोणाचा घ्यायचा असेल तर आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या तुमचं कोणी वाकडं करू शकणार नाही हे माझं चॅलेंज आहे तुम्हाला चॅलेंज का अरे मस्त तुम्ही अमेरिकेवरून कुत्रे आणता 20-20 लाखाचे त्या कुत्र्याला घरात फोनच्या गादीवर झोपवता माय बापाला 12 अंगणामध्ये काढता काय तुम्हाला देव आशीर्वाद देणार आहे किती दान धर्म करा काही मतलब नाही आहे जे काय करायचं ते आपल्या आई वडिलांसाठी करा तुम्हाला तिथंच देव भेटल आणि म्हणून मला
अभिषेक आम्ही करतो, तुम्ही करा का? कारण देवाची श्रद्धा मनामध्ये असल्याने माणसाचं मन प्रसन्न राहते, घरातलं वातावरण प्रसन्न होते. जसे आमचे खांदेकर भाऊ सांगून गेले की अगरबत्ती मेणबत्ती लावा होते की आपणही जगाने दुसऱ्याला जगू द्या, हा त्याचा उद्देश आहे. काय तुम्हाला पूजा नाही कर देव, आणि म्हणून त्या भगवंताच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. पण आम्ही जर म्हणू का देवा तूच आमचा कार्यक्रम दिवसभराचा करून देत, असं होईल का? नाही, आम्हाला मेहनत करावी लागेल. आणि म्हणून मला एक शब्दात म्हणायचं आहे की करणी करे सुनर का नारायण बन जाय, करणी करे सुनर का नारायण बन जाय. पण त्या भगवंताच्या प्रती आमच्या मनामध्ये श्रद्धा आहे, आणि म्हणून त्या श्रद्धेपोटी आम्ही भगवंताला नमन करते आहे. आणि म्हणून त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन काय म्हणतोय जरा शब्दाकडे लक्ष द्यावा. महापुरुषांची आहे, त्या क्रांतीवीरांची आहे, त्या महामानवाची आहे रे, की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी स्वातंत्र्याचं जीवन जगला दिलं. आणि आम्हा स्त्रियांना सांगूच नका माझे माय बाप, अशी बसाची उजागरी होती आमची. अरे आम्हाला घराच्या बाहेर निघायची उजागरी होती, पण ही उजागरी जर कोणी दिली असेल या आद्या मांडरातून आम्हाला जर उजेडामध्ये कोणाला आणण्याचं काम केलं असेल तर ती माझी माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. आणि त्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचं महत्व पटवून दिलं नसतं माझ्या माय मावल्यानं, तर आम्ही स्त्री आज चुरानी मुलं समाज राहिलो असतो, चार भिंतीच्या हातात धरून राहिलो असतो, अरे पायाखालची चप्पल बनून राहिलो असतो. परंतु या अज्ञान अंधारातून उजेडाकडे आम्हा स्त्रियांना आणण्याचं काम केलं माझ्या सावित्रीबाई फुलेने केलं. अरे जेव्हा सावित्रीबाई फुले स्त्रियांना शिक्षण शिकवायला जायचे तर गावातील लोक तिला दगड विटा गोडी फेकून मारायचे, पण त्या माझ्या माय माऊलीने हार मानली नाही. का हार मानली नाही? कारण तिला माहित होतं की आज जर मी दगड विटा गोट्यांचा मार खाईन पण उद्या माझ्या स्त्री ह्या उच्च शिक्षण पदावर जातील. आणि खरंच माझे मायबाप हो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री अव्वल क्रमांकावर आहे. म्हणतात ना पंतप्रधान काय, राष्ट्रपती, आमदार, खासदार, टीचर, वकील, डॉक्टर काय, लेक्चर काय, आयपीएस काय, कलेक्टर काय, अरे गावागावामध्ये सरपंच काय, सदस्य काय, एसटीचा ड्रायव्हर काय, कंडक्टर काय. आणि आम्ही स्त्रिया आता आम्हाला चंद्र आता शायरी करायला लागलो माझ्या मायबाप हो. ही जरी सगळी पुण्याची असेल तर माझ्या सावित्रीबाई फुलेंची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री आणि पुरुषांना समानतेचा अधिकार दिला नसता तर आम्ही स्त्रिया तुम्हा पुरुषांच्या खांद्याला लढू शकलो नसतो. ही सगळी पुण्य माझ्या बाबासाहेबांची आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं काय सांगायचं माझे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, अरे माझ्या राजाचा जन्म झाला होता आम्हा स्त्रियांची आबरू वाचवण्यासाठी. त्या काळामध्ये माझ्या छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये अरे स्त्रियांवर जर अत्याचार झाले तर माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे हात
हात कलम करून टाकायचे. नाहीतर आता तर शासन आहे, फाशीवर कोणी बलात्कार करा, 5 वर्षाची पोरगी राहिली, 8 वर्षाची पोरगी राहिली, 10 वर्षाची सजा, पुन्हा तू आपल्या घरी जाऊन पुन्हा बलात्कार कर. हे आता तर शासन. आणि म्हणून मला म्हणायचं माझे माय बाप, हो माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा होता. जाती जातीमध्ये दंगल सुरू होता. अरे एका मुस्लिम समाजाची बाई एका हिंदू समाजाच्या मुलाच्या घरी गेली का? कारण तिच्या मागे काही गुंड प्रवृत्तीचे लोक लागले होते आणि तिला वाटलं की मी माझा जीव कुठे वाचवायला पाहिजे, माझा जीव मी कुठे वाचवायला पाहिजे. तर ती बाई धावत धावत त्या मुलाच्या घरामध्ये जाते, रात्रभर थांबते. जेव्हा सकाळी उठते तो मुलगा उठते आणि त्या बाईला प्रश्न विचारते की म्हणते ताई अगं तू रात्रभर माझ्या घरामध्ये डायरेक्ट न विचारता आलीस, तुला कसं वाटलं नाही म्हणते की या घरामध्ये कोण आहे कोण नाही आहे, माझी इज्जत तर उठला जाणार नाही, मी इथे एकटा, तू सुद्धा एकटी, मी सुद्धा तरुण, तू सुद्धा तरुण, ताई तुला काही भीती वाटली नाही का? तेव्हा ते बाई म्हणते अरे दादा जेव्हा माझ्या मागे ते गुंड लागले तेव्हा मला तुझं घर दिसलं, तुझ्या घराची वाट घेतली, तुझ्या घराच्या खिडकीतून बघितलं म्हणते की तुझ्या घराच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लटकवलेला होता. तुझ्या घराच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टांगलेला होता, लटकवलेला होता. आणि तो फोटो बघून मी तुझ्या घरामध्ये आलो म्हणते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये त्या घरातला मुलगा बायांवर कधीच अत्याचार करणार नाही, त्या घरातला मुलगा कधीच कोणावर म्हणजे कोणाची अब्रू लुटणार नाही. हे मला वाटलं दादा म्हणते. मी तुझ्या घरामध्ये आलो ते छत्रपती शिवाजी महाराज होते, ते छत्रपती शिवाजी महाराज होते. नाहीतर आजकालचे मोठे बापा 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 मोठी फॅशन मोठी आजकालची. हो मार लंब्या लंब्या दाया वाळायच्या शिवाजी महाराजांसारख्या, मार काकड्या मिशा बापा बापा बापा. हो मी जसं काय स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घेते. आणि रस्त्यानं एखाद्या बाईवर काय म्हणजे बाई एखाद्या काळा संकटमध्ये अडकली असेल, एखाद्या मुलीवर जर अत्याचार होत असेल तर पोट्टे काय करते, कॅमेरे घेते ना व्हिडिओ करते त्याचे व्हायरल करते. अरे पण तसं नाही म्हणा, आम्ही त्यांचा बाणा वापरला तर त्या मुलींना वाचवायला पाहिजे, त्या बाईला मदत करायला पाहिजे. हे नाही समजत. मग मला एकच म्हणायचं आहे की जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा नाही तर त्यांचा बाणा वापरून काय मतलब नाही, त्यांचा बाणा वापरून काय मतलब नाही. अरे त्यांचे गुण आचरणाला ना, त्यांचा बाणा वापरण्याला फॅशन होत नाही, फॅशन नको करा, त्यांचे विचार आपल्या अंगी आणू द्या. आणि म्हणून मला म्हणायचं माझे माय बाप, हो की ज्या ज्या महापुरुषांनी या देशासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, आपले प्राणपणा लावले, आपले रक्त सांडवले, त्या तमाम थोर महापुरुषांच्या चरणी, त्या क्रांतीवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन मला काय म्हणायचं आहे शब्दाकडे लक्ष द्यावा. की जे
तर आमच्या जुडे लाभलेले शाहीर साहेब यांनी हे पहिल्या डावाचे मानकरी होते. तर त्यांनी माझ्यावरती फार सुंदर अप्रतिम असा प्रश्न केलेला आहे. खूप सुंदर प्रश्न आणि अशाच प्रश्नाची गरज आहे आजकालच्या लोकांना की जे लोकांना माहित व्हायला पाहिजे नाही का. तर शाहीर साहेबांनी मला सुंदरसा प्रश्न केलेला आहे. प्रश्न असा की भारताच्या पाठीवर असा एक आर्मी चीफ होऊन गेला. सरसेनानी ज्याला आपण म्हणतो की भारताच्या पाठीवर असे एक आर्मी चीफ सरसेनानी होऊन गेले की त्या सरसेनानी यांनी विनामूल्य नव्हे तर त्यांचा पगार बंद करण्यात आला होता. त्यांचा पगार बंद करण्यात आला होता तरीही त्यांनी विनामूल्य सेवा केली. त्या सरसेनापतीचा पगार बंद करण्यात आला होता तरीही त्यांनी विनामूल्य सेवा केली. परंतु ते जेव्हा रिटायर्ड झाले तेव्हा त्यांना पगार देण्यात आला. तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे तो पगार जो त्यांना शेवट मिळाला पूर्ण त्यांची रिटायरमेंट नंतर तो पगार किती होता आणि त्यांना कोणत्या कारणावरून पगार त्यांचा बंद करण्यात आला होता आणि त्यांना कोणाच्या म्हणजे कोणी त्यांचा पगार कोणाच्या हस्ते पगार बंद करण्यात आला होता. नाही सॉरी कोणाच्या हस्ते त्यांना पगार देण्यात आला होता. शेवटचा पूर्ण पगार कोणाच्या हस्ते देण्यात आला होता. तर शाहीर साहेबांचं म्हणणं शाहीर साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्यावा. तो सरसेनानी होता फील्ड मार्शल शाह. फील्ड मार्शल शाह ज्याला मानेक शाह म्हटले गेले. ज्याला मानेक शाह बहादूर असं त्याचं फेमस नाव होतं. आणि पगार बंद करण्यात का आला तर फील्ड मार्शल या नवीन पदासाठी वेतन निश्चित करण्यासाठी फील्ड मार्शल या नवीन पदासाठी वेतन निश्चित करण्यास विलंब झाला होता. त्यांचं जे नवीन पद होतं त्या नवीन पदासाठी त्यांचा पदासाठी जो वेतन होतं त्या वेतन अजून निश्चित करण्यामध्ये विलंब करण्यात आला होता आणि म्हणून त्यांचा हा पगार थकीत राहिला होता. आणि पण त्याला तुमचं म्हणणं आहे की त्यांना शेवट किती पगार मिळाला. त्यांना शेवट पगार मिळाला 1.25 कोटी. त्यांना सगळ्यात लास्ट पगार मिळाला तो 1.25 कोटी त्यांना पगार मिळाला शाहीर साहेब. आणि ते कोणाच्या हस्ते तर राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते. कारण ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये बिमार होते श्याम जेव्हा हॉस्पिटलमध्ये बिमार होते तर तेव्हा एपीजे अब्दुल कलाम त्यांना भेटायसाठी गेले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणे साहेब माझा पूर्ण वेतन असं रोखलं गेलेलं आहे. माझा पगार थांबवला गेलेला आहे पूर्ण रिटायरमेंट पासूनचा. तर मला माझा पगार देण्यात यावा. तेव्हा एपीजे अब्दुल कलाम म्हणाले की थांबा श्याम म्हणे मी 8 दिवसात तुमचा पगार पाठवतो. आणि 8 दिवसात त्यांनी त्यांचा पगार दिला चेकवर साईन करून. शाहीर साहेब हे ते होते राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. त्यांच्या हस्ते त्यांचा पगार देण्यात आला. तो पगार होता 1.25 कोटी. 1.25 कोटीचा पगार होता आणि ते त्यांचं नाव होतं फील्ड मार्शल शाह म्हणजे मानेक शाह बहादूर असं त्यांचं नाव होतं. शाहीर साहेब हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण माझ्यावरती तुमचा एक प्रश्न आहे. माझ्यावरती एक ऐतिहासिक प्रश्न आहे शाहीर साहेब. प्रश्न असा तुमच्यावर माझा एक प्रश्न आहे. प्रश्न असा की एक वेश्याबाई होती. वेश्या पहिला ती वेश्या होती आणि नंतर ती वीरांगना झाली. आधी ती वेश्या होती नंतर ती वीरांगना झाली. पण तिला वेश्या वीरांगना म्हणून ओळखले जाते. तिला वेश्या वीरांगना म्हणून ओळखले जाते. तर शाहीर साहेब ती वेश्या वीरांगना इंग्रजाबरोबर लढली. पण लढता तिला 3 गोळ्या लागल्या. 3 त्या लढता तिला 3 गोळ्या लागल्या आणि ती एका वीर जवानावर प्रेम करत होती. मुस्लिम वीर जवान होता तो मुस्लिम वीर जवान होता आणि ही बाई होती हिंदू समाजाची. शाहीर साहेब पहा ही जी वेश्या वीरांगना होती ही हिंदू समाजाची होती आणि ती एका मुस्लिम वीर जवानावर प्रेम करत होती. तिला ती इंग्रजाबरोबर जेव्हा लढली तेव्हा तिला 3 गोळ्या लागल्या. तर त्या 3 गोळ्या कोणत्या ठिकाणी लागल्या. त्या 3 गोळ्या कोणत्या ठिकाणी लागल्या आणि त्या वीरांगनेचं नाव काय. ते वीरांगनेचं नाव काय. ती कोणत्या गावची आहे आणि त्या कोणाच्या म्हणजे इंग्रजाबरोबर जे लढली ते कोणत्या साली लढली. ती कोणत्या साली म्हणजे कोणत्या वर्षी लढली आणि ते युद्ध कशासाठी झालं होतं हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं.
आहे ते गंगूबाई कोटेवाली सांगायचे नाही. गंगूबाई कोटेवाली स्वतःचा म्हणजे स्वतःसाठी लढली, ती स्वतःसाठी लढली, ती दुसऱ्यासाठी लढली, इंग्रजाविरुद्ध लढली. तर ती कोण होती शाहीर साहेब? तिचं नाव काय, तिचं नाव काय होतं आणि ते कशासाठी लढली, त्याचं कारण काय होतं, ती कोणत्या सालची घटना आहे आणि ती कोणत्या गावची होती, त्या गोळ्या कुठे लागल्या, हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे. परिभाषा शिकवली नसती तर मी तुमच्या समोर शायरी सादर करू शकले नसते. ही सगळी बोलणार माझ्या गुरूंची आहे. पण माझे दुर्भाग्य असे की माझ्या गुरूंनी मला गुरु दीक्षा दिली आणि माझ्या गुरु निसर्गाला प्रिय झाले. त्यांच्याकडनं मला काहीच अनुभव घेता आला नाही. पण माझे अहोभाग्य एवढे मोठे की त्यांनी माझ्या संत माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा करून ठेवला. आणि माझे मोठे बंधू शाहीर दर्शनचे गजबे शाहीर गोपीचंदजी गोखले यांची मला साथ मिळवून दिली माझे मायबाप हो. आणि मला या क्षेत्रामध्ये असे भरपूर लोक आहेत की त्यांनी खूप काही मदत केलेली आहे. त्या सगळ्या गुरुतुल्यांच्या आणि माझ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणायचं आहे